चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजे भोसले तर धनाजी यमकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोडवा नात्याचा गारवा आनंदाचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकहाती सत्ता मिळवत वर्चस्व सिद्ध केले। 17 सदस्यीय कार्यकारिणींपैकी 16 संचालक समर्थ पॅनेलचे निवडून आले आहेत। आज महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली। विशेष म्हणजे मेघराज भोसले आणि धनाजी यमकर यांची सलग दुसऱ्यांदा अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वावर सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे। निवडीनंतर बोलताना अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांनी आगामी काळातील विविध योजनांची माहिती दिली। निश्चितच हा फार मोठा प्रश्न आहे। मराठी कलावंतांसाठी काम करणारी सर्वात जुनी संस्था म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ काम करते। गेली 60-65 वर्ष काम करत आहे। बऱ्याच मोठ्या हस्तींनी यावर संचालक म्हणून काम केले, अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे। जो महाराष्ट्रातील तमाम निर्मात्यांपासून स्पॉटवाईजपर्यंत काम करणारी संस्था आहे। फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया भारतातल्या सर्व संस्थांमध्ये अनेक रिजनल असेल, साऊथ असेल, हिंदी असेल, त्यामध्ये सर्वात मोठी अशी संस्था आहे आणि एकमेव संस्था की ज्यात निर्मात्यांपासून स्पॉटवाईजपर्यंत सर्वांना घेऊन काम करणारी संस्था आहे। त्यात 65 ते 70 हजार या संस्थेचे मेंबर आहेत। तर या संस्थेला शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे। कलाकारांचं हित करण्यासाठी त्याला निश्चित या महामंडळाला एक कॅबिनेट दर्जा दिला तर त्याचा फायदा कलावंतांना होईल असे आम्हाला वाटतं। निश्चितच आम्ही सुद्धा एक पॉझिटिव्हली याबाबत ठराव करू। आत्ताचं गव्हर्नमेंट अतिशय पॉझिटिव्ह आहे, कलाकारांच्या पाठीशी उभं राहणार आहे, तर ते निश्चित आमच्या या मागणीचा विचार करतील आणि कलावंतांचं आरोग्य असेल, त्यांना लागणारं मेन घरकुल असेल, या योजना आम्ही या महामंडळातर्फे राबवू। निश्चितच याला एक दर्जा मिळावा असं आम्हाला वाटतं। 23 जून रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत ज्येष्ठ कलावंतांचे मानधन, कर्मचाऱ्यांचे पेन्शन, सभासद वर्गीकरण आणि पहिले मराठी चित्रपट संमेलन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच ज्येष्ठ कलावंतांसाठी वृद्धाश्रम उभारण्याच्या प्रस्तावावरही महामंडळ विचार करत असल्याची माहिती देण्यात आली आहे। मराठी चित्रपटसृष्टीच्या विकासासाठी नव्या कार्यकारिणीकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात असून आगामी काळात कोणते नवे निर्णय घेतले जातात याकडे संपूर्ण चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।